कधी भाजप अडचणीत तर कधी अजित पवार अडचणीत. मतदानाला आता अवघे 5 ते 6 दिवस उरलीत. पण तरीही पुण्यातल्या राजकीय नाट्यातली रंगत काही संपायचं नाव घेत नाहीये. गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचा मुद्दा पुण्यात बराच गाजला होता. आता पुन्हा तो चर्चेत आलाय. एका मुलाखतीत बोलताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगारांना उमेदवारी दिली नाही. आमची सचिन खरात यांच्यासोबत युती राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर उमेदवार देण्याचा त्यांचा अधिकार आहे. याचा अर्थ काय? तर अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणाचं खापर सचिन खरातांवर फोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परिणामी आता अजित पवारांनाच या विधानाचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जाते. कारण सचिन खरात यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या विधानानंतर सचिन खरात म्हणाले, आरपीआय खरात गटाचा अध्यक्ष म्हणून मी अजित पवारांची भेट घेतली होती आणि सन्मानजनक जागा मिळाल्या तर आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतेही काम सुरू करू शकत नाही. एक वेळी राजकीय पाऊल मागे आले तरी चालेल, पण मी कोणतंही चुकीचं काम करणार नाही, असं सचिन खरात यांनी म्हटलं. खरातांच्या या भूमिकेमुळे आता अजित पवारांना असलेलं समर्थन कमी झालंय. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची जबाबदारीही आता अजित पवारांवरच आली.